महापालिकेच्या 2026 ते 27 या आर्थिक वर्षांसाठी 1065 कोटी रुपयांचा तर 50 कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थायी समितीत सादर केला. कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. सभापती अतुल माने यांच्याकडे आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. 2026 ते 27चा मूळ अर्थसंकल्प 1065 कोटी 24,03,380 रुपये खर्चाचा व 1014 कोटी 96,74,473 रुपये खर्चाचा आणि 50 कोटी 27,28,906 रुपये शिल्लकीचा आहे. महापालिका अर्थसंकल्पात आयुक्त सत्यम गांधी यांनी कर व दरवाढ न करता खर्चात काटकसर आणि उत्पन्न वाढीवर भर दिलाय. महापालिकेच्या सर्व इमारती तसेच शहरातील खुल्या जागांवर सौर ऊर्जा प्रकल्पातून सुमारे 12 मेगावॅट वीज निर्मिती करणे, या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. तसेच महापालिका स्वतः पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंप काढणार असून यातून पालिकेचे वर्षाला 1.5 ते 2 कोटी रुपये बचत होणार आहे. यापुढे खर्च वाढतच जाणार आहे. याचा विचार करून पालिकेच्या सर्व इमारतीवर सोलर पॅनल बसवण्याचा तसेच शहरात सुमारे 35 एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. धुळगाव तसेच समडोळी, बेडक, कराज डेपोच्या जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. इमारती आणि खुल्या जागेवरील सौर प्रकल्पातून मिळून 12 मेगावॅट सौर वीज निर्माण होईल. यातून महापालिकेच्या जल मल शुद्धीकरण प्रकल्पाला तसेच दैनंदिन विजेची गरज भागवली जाईल. या प्रकल्पासाठी एकदाच 30 ते 35 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. यानंतर पुढील 10 ते 15 वर्षे यातून मोफत वीज मिळणार असून दरवर्षीचा 40 ते 45 कोटींचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे ही योजना पालिकेला फायदेशीर ठरेल. यासाठी अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद केली आहे. केंद्र व राज्य शासनाकडूनही या प्रकल्पाला निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं गांधी यांनी सांगितलंय. महापालिकेच्या मुख्याच्या जागेवर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंप उभारण्याचा संकल्पही अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. सर्वांना नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे 26-27 अर्थसंकल्प अंदाज आज सादर करण्यात आलेली होती माननीय स्टँडिंग कमिटी समोर. याच्यामध्ये टोटल मनपेच्या शिल्लकचा जमा जवळपास 533 कोटी आहे आणि भांडवली शिल्लकचा जमा जवळपास 531 कोटी आहे. टोटल मिळून अर्थसंकल्पीय अंदाजाचा जमा भाग 1065 कोटीचे आहे, 1065. त्याचप्रमाणे खर्चाच्या बाजूमध्ये महसुली खर्च आपल्याला 383 कोटीचे आहे, भांडवली खर्च 99 कोटीचे आहे. हे सगळे मिळून मनपाचा एकूण खर्च 533 कोटीचे येणार आहे आणि भांडवली खर्च 481 कोटीचे येणार आहे. त्याप्रमाणे कुल खर्च आपला 1014 कोटीचा येणार आहे. तर महानगरपालिकेचे 26-27 आर्थिक बजेटमध्ये जमा बाजू 1065 कोटी आणि खर्च बाजू 1014 कोटीच्या ठेवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या 26-27 बजेटमध्ये काही ठळक बाबीमध्ये विशेषतः आम्ही यावर्षी 12 मेगावॉटच्या सोलर प्लांट लावण्याच्या तरतूद केलेली आहे. त्याच्यासाठी 10 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सोलर रूफटॉप प्रोजेक्ट्स आणि नेट मीटरिंग हे दोन्हीचा समावेश राहील, जेणेकरून वन टाइम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर प्रत्येक वर्षी जवळपास वीज बिल जे आपण दरवर्षी 30 ते 35 कोटी रुपये देतो ते बचत होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका स्वतःचे पेट्रोल पंप, डिझेल पंप आणि सीएनजी पंप उभा करणार आहे, जेणेकरून महानगरपालिकेचं उत्पन्नाचा सोर्स मिळेल. त्याच्यानंतर महानगरपालिका जेवढे लँड आहे त्यांचे मॉनिटायझेशन करून म्हणजे त्याला भाडेपट्ट्यावर देऊन त्यांच्याकडून आपल्या उत्पन्न साधनच्या पण तरतूद यावर्षी करण्यात आलेले आहे. त्याच्यासोबतच मनपाचे 30% हिस्सा जे वेगळ्या स्कीममध्ये द्यावा लागते त्याच्यासाठी स्पेशल 49 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे, जेणेकरून ते सगळे कामांवर कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही. आणि शेवटी महानगरपालिकामध्ये विविध योजनांचे व्याजाचे पैसे जवळपास 40 कोटी पेंडिंग आहे. ते पैशाचे पण नियोजन ह्या वर्षीच्या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे. हे सगळे बजेटचे मुख्य ठळक बाबी आहे. बजेटचा मेन फोकस यावर्षी वित्तीय शिस्तवर आहे की आपला वित्तीय शिस्त राहिला पाहिजे, जमापेक्षा खर्च जास्त नाही गेला पाहिजे आणि महानगरपालिकामध्ये जे दायित्व निर्माण झालेलं आहे त्याला कमीत कमी कसं करता येईल याच्याबद्दल बजेट आम्ही तयार केलं. धन्यवाद. स्थायी समितीची सभा पार पडली. यामध्ये मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी 1065 कोटी रुपयांचं बजेट सादर केलं. यामध्ये कोणतीही करवाढ न करता त्यांनी 50 कोटी 27 लाख शिल्लकीचं बजेट या ठिकाणी सादर केलं. यामध्ये महापालिकेच्या वतीनं उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून पेट्रोल पंप असेल, सीएनजी पंप असेल, तुमचे सौर ऊर्जा प्रकल्प असेल, परिवहन समिती स्थापन करणे असेल, त्याचप्रमाणे ई बस योजनेसाठी 6 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली.
अशा पद्धतीनं आयुक्तांनी आज केलेला अर्थसंकल्प आम्ही स्वीकारला व यामध्ये पुढे सदर सदस्यांच्या सूचनेनुसार आम्ही महासभेला पुढचा बजेट सादर करू.